हॅलो, दिस इज डॉक्टर अक्षता. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल द मॉडर्न वैद्या. आज आपण आयुर्वेदातील एक खूपच महत्त्वाचा टॉपिक अग्नी द डायजेस्टिव्ह फायर याबद्दल जाणून घेणार आहोत. अग्नी हा शब्द तुम्ही नक्कीच कुठे ना कुठेतरी ऐकला असेलच. आपला अग्नी चांगला राहायला पाहिजे. आपल्या शरीरातील बऱ्याच गोष्टी या अग्नीवर डिपेंड असतात अँड सो मेनी थिंग्स. पण हा अग्नी म्हणजे नेमकं काय? याचं आपल्या शरीरामध्ये काय काम आहे? व्हॉट इज इट्स रोल इन अवर बॉडी? तर या सगळ्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. So stay tuned and watch my full video. अग्नी द डायजेस्टिव्ह फायर इट इज ए वन फॉर्म ऑफ एनर्जी. अग्नीचं काम हे फक्त जेवणाचं पचन करणंच नाही, तर आपल्या शरीरातील प्रत्येक सेल, टिश्यू या सगळ्यामध्ये एका प्रकारचा अग्नी असतो, जो आपापलं काम करत असतो. आपल्या शरीराचा अग्नी सम किंवा बॅलन्स्ड असेल, तर आपली इम्युनिटी, आपलं डायजेशन, आपले मूड हे सगळं चांगलं राहतं. पण काही कारणाने हा अग्नी विकृत झाला, म्हणजेच इम्बॅलन्स झाला, तर मग प्रॉब्लेम सुरू होतात लाइक इंडायजेशन, ॲसिडिटी, वीकनेस अँड ऑल. यामागची कारणं काय आहेत? अग्नीचं किती जास्त महत्त्व आहे? अग्नीला समावस्थेत म्हणजेच बॅलन्स्ड ठेवण्यासाठी काय करायला हवं? व या समाग्नीला मेंटेन कसं करायचं? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण अग्नीचे प्रकार जाणून घेऊया. सो बेसिकली आयुर्वेदामध्ये अग्नीचे 4 प्रकार आहेत. समाग्नी, विषमाग्नी, तीक्ष्णाग्नी अँड मंदाग्नी. समाग्नी इज इक्वल टू बॅलन्स्ड डायजेशन, जो की हेल्दी आहे. द सेकंड वन इज विषमाग्नी, म्हणजेच इरेग्युलर डायजेशन. या लोकांमध्ये गॅस, ब्लोटिंग किंवा अवेळी भूक लागणे ही लक्षणे दिसू शकतात. आणि विषमाग्नी इज लिंक्ड विथ वातदोषा इम्बॅलन्स. द थर्ड वन इज तीक्ष्णाग्नी, जो की खूप स्ट्रॉंग असतो. या लोकांमध्ये सारखी-सारखी भूक लागणे हे लक्षण दिसू शकतं. त्यांना ॲसिडिटी, बर्निंग सेन्सेशन इन चेस्ट हे अशी लक्षणे पण सारखी-सारखी दिसतात. आणि तीक्ष्णाग्नी इज लिंक्ड विथ पित्तदोषा इम्बॅलन्स. द लास्ट वन इज मंदाग्नी. मंदाग्नी इज लाइक वीक डायजेशन, जे की लिंक आहे कफदोषाच्या इम्बॅलन्स सोबत. या लोकांमध्ये शरीरामध्ये जडपणा असतो, वेट लवकर गेन होतं, आळशीपणा जास्त वाढलेला असतो. अँड द लास्ट वन इज मंदाग्नी, म्हणजेच वीक डायजेशन असतं यांचं. इट इज लिंक्ड विथ कफदोषा इम्बॅलन्स. या लोकांमध्ये शरीरामध्ये जडपणा आलेला असतो, वेट गेन लवकर होतं, यांचं पाचन व्यवस्थित म्हणजे लवकर होत नाही पाचन, पाचन व्हायला वेळ लागतो. अँड आळशीपणा जास्त अंगात असतो या लोकांच्या. सो इन शॉर्ट असं म्हणलं जाऊ शकतं की बॅलन्स्ड अग्नी इज इक्वल टू हेल्थ अँड इम्बॅलन्स्ड अग्नी इज इक्वल टू डिसीज. हे जे मी अग्नीचं आणि दोषांचं लिंकिंग सांगितलं, तर ते अजून चांगल्या प्रकारे कळण्यासाठी तुम्ही माझा त्रिदोषांवर एक व्हिडिओ बनवलेला आहे मी, आणि प्रकृतीवर एक सीरीज बनवलेली आहे शॉर्ट्सची. ती पाहू शकता, म्हणजे तुम्हाला हा कॉन्सेप्ट अजून छान प्रकारे समजून येईल. या सगळ्यांमध्ये तुम्हाला आता असाही प्रश्न पडू शकतो, की अग्नी तर सगळ्या शरीरावर काम करतो, पण नेहमी अग्नी या विषयावर सांगताना डायजेशन हेच एक्झाम्पल का घेतलं जातं? तर अग्नीचा प्रायमरी रोल म्हणजेच डायजेशन अँड मेटाबॉलिझम. अग्नी हे मेनली अन्नपचनाचे काम करते आणि त्याचं एनर्जी म्हणजेच ऊर्जामध्ये, टिश्यूज म्हणजेच धातूमध्ये अँड वेस्ट म्हणजेच मलामध्ये रूपांतर करते. हे याचं बेसिक काम आहे आणि हे सर्वांना समजायलाही सोपं आहे. जर कोणाला बोललं की तुमचा अग्नी वीक आहे, तर त्याला सर्वात अगोदर ॲसिडिटी, गॅस, इंडायजेशन याच गोष्टींबद्दल आठवेल. कारण सर्वांनीच कधी ना कधी या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या असतात. म्हणून हे एक्झाम्पल लवकर कळतं. पण अग्नीचं काम हे फक्त डायजेशनपर्यंतच लिमिटेड नाहीये. आयुर्वेदात सांगितलं आहे की अग्नी हे सर्व देहक्रियाचे मूळ आहे. म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये जे काही वर्किंग चालू आहे, व्हॉटएव्हर इट इज, मेटाबॉलिझम, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, व्हॉटएव्हर एव्हरी वर्क इन अवर बॉडी इज ड्यू टू अग्नी. कारण की त्याला एनर्जी जी भेटते, जे आपल्या शरीरामध्ये कामं होत आहेत सगळी, त्याला एनर्जी ही अग्नीकडूनच भेटेल. म्हणून हे आपल्या सगळ्या शरीरामध्ये जे सर्व देहक्रिया आहेत, त्याचं मूळ हे अग्नी आहे. फॉर एक्झाम्पल धात्वाग्नी, जो प्रत्येक टिश्यू और धातूमध्ये असतो, त्यांचं आपापलं मेटाबॉलिझम चालू असतं. भूताग्नी, द फायर दॅट डायजेस्ट 5 एलिमेंट्स दॅट आर पृथ्वी, आग, तेज, वायू अँड आकाश. अग्नी इन माइंड, इट वर्क्स इन द फॉर्म ऑफ मेंटल क्लॅरिटी, इंटेलिजन्स, परसेप्शन्स. अग्नी इन इम्युनिटी,
म्हणजेच स्ट्रॉंग अग्नी इज इक्वल टू स्ट्रॉंग इम्युन पॉवर, दॅट इज रेजिस्टन्स पॉवर. सो बेसिकली डायजेशन हे एक्झाम्पल यासाठी की सर्वांना रिलेट होऊ शकेल आणि अग्नीचं कार्य हे व्यवस्थित समजू शकेल. पण इन शॉर्ट, अग्नी इज इक्वल टू ओव्हरऑल मेटाबॉलिझम प्लस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्लस मेंटल क्लॅरिटी प्लस इम्युनिटी, हे सर्व काही असतं. आता प्रश्न हा उठतो की अग्नीला इतकं जास्त महत्व का दिलं जातं? आयुर्वेदात सांगितलं आहे की सर्व रोग हे अग्नी मंद असल्या कारणानेच होतात. म्हणजेच मोस्ट ऑफ द डिसीजेस आर ड्यू टू वीक डायजेशन. अग्नी स्ट्रॉंग किंवा बॅलन्स्ड असेल तर डायजेशन व्यवस्थित होतं आणि शरीरामध्ये टॉक्झिन्स किंवा आम बनत नाही आणि शरीर हेल्दी राहतं. पण जर अग्नी वीक और इम्बॅलन्स्ड असेल तर व्यवस्थित डायजेशनही होत नाही आणि शरीरामध्ये आम और टॉक्झिन्स बनायला सुरू होतं, जे की आजारांचं एक महत्वाचं कारण आहे. अग्नीला बॅलन्स कसं ठेवायचं आणि याच समाग्नीला मेंटेन कसं करायचं? तर यासाठी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये छोटे-मोठे बदल आणून आणून तुम्ही हे सगळं करू शकता. लाइक तुम्ही तुमच्या जेवायच्या वेळा फिक्स ठेवा. ओव्हर ईटिंग नाही करायची, की नुसतंच बोर होतंय म्हणून चला काहीतरी खाऊ, हे असं बिलकुल नाही करायचं. आणि खूप जास्त थंड पाणी प्यायचं नाही. जर तुम्हाला कोमट पाणी प्यायची सवय असेल तर खूपच छान. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरातील आपलं जे सर्वात मोठं जेवण आहे, ते फक्त दुपारच्या वेळेलाच करायचं. कारण त्यावेळेला अग्नी सर्वात जास्त स्ट्राँग असतो. These are some do's and don'ts that you can follow in your routine to improve your Agni. You can take screenshot. आणि लक्षात ठेवा, हेल्दी अग्नी इज इक्वल टू हेल्दी यू. ऑलवेज. तर मग तुम्हा सर्वांना हे क्लिअर झालंच असेल, की अग्नी हे फक्त फायर नाही, तर वाईल्ड फायर. जस्ट जोकिंग. तर अग्नी हे फक्त फायर नाही, तर आपल्या हेल्थचं फाउंडेशन और बेस आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द मॉडर्न वैद्या. बाय.